तो जरूर यहाँ पर अच्छा मैच देखने को मिलेगा। सामन्याला सुरुवात होते, एकदा प्रेक्षक हो जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मेगा फायनल साठी वैभव वसाहत लांजाच्या विरोधात कोणगेचा संघ. पंचांचा इशारा आलाय, सामन्याला सुरुवात होते. अजय चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केलाय. वाईट+1 अशा 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे 2 धावेने संघाच्या धावसंख्येला आता मात्र श्री गणेशा झालाय. 2 धावेने संघाच्या धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाल्या. फिर एक बार अगली गेंद फुल टॉस गेंद थी, ऑन साइड की दिशा में गेंद को ढकेल दिया। तब तक दोनों बल्लेबाज ने 1 रन पूरा किया। इस 1 रन के साथ स्कोर बना 3 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। ग्रैंड फिनाले एक तरफ देखे जाए तो वैभव वसाहत, तो दूसरी तरफ देखे जाए तो कोंडगे की टीम। कौन होगा? आज तो संडे है भाई, तो जरूर कोशिश करेंगे आज बोकड़ का मांस खा जाए, गोश्त खा जाए, तो जरूर दोनों टीम कोशिश करेंगे। एक तरफ देखे जाए तो वैभव वसाहत टीम पप्पू जी मुड़े इनके गाइडेंस में ये टीम तैयार हो चुकी है, तो वो भी कोशिश करेंगे आज संडे हो जाए। फिर एक बार ओहो, गेंद हवा में, लेकिन खिलाड़ी वहां पर तैनात, लपक लिया कैच। त्या खेळाडूची विकेट, त्याला मात्र तंबूच्या आशाला 0 धावसंख्येवरती धाडलं गेलंय. अजय चव्हाण अपकमिंग सुपरस्टार ऑफ लांजा या खेळाडूने आतापर्यंत 14 बेस्ट बॉलरचा किताब पटकावलाय आणि त्याचबरोबर 6 वेळा मालिकावीराचा देखील त्याने पुरस्कार पटकावलाय. तोच या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये यश सारख्या फलंदाजाला तंबूच्या आशा धाडण्यामध्ये त्याला यश आलंय. और जिस खिलाड़ी की इंतजार सभी दर्शक कर रहे थे, मैं पहले ही मैच से ही कह चुका हूँ कि गौरव जादव की आज कमी महसूस आई है कोंडगे की टीम, वो आज फाइनल में दाखिल हो चुका है टीम में। तो जरूर दोनों भाई कोशिश करेंगे कि अच्छी पार्टनरशिप हो जाए दोनों के बीच में। एक तरफ देखे जाए तो बड़े भाई दीपराज और जो छोटे भाई गौरव क्रीज पर मौजूद है, कैप्टन कूल से भी जाने जाते हैं। नक्कीच दोन्ही बंधूंची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला अपकमिंग सुपरस्टार ऑफ लांजा अजय चव्हाण, सध्याच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्यातलं हे बहुचर्चित नाव आहे. अगदी मोठमोठ्या स्पर्धा देखील याने गाजवून सोडलाय. तोच अजय चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हलक्या हाताने स्टिअर केल्या, मनगटाचा वापर केलाय. एकेरी धाव पूर्ण केली जाते. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अजय चव्हाणचं जर कौतुक केलं ना सर, तर अजय चव्हाणने WCC धमाका 2025 मध्ये चिपळूण येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये सावर्डे संघाच्या विरोधात अगदी प्रथमेश पवार असेल, नाना असेल, त्याचबरोबर दत्तू सावंत सारखे फलंदाज असतील, त्या फलंदाजांसमोर मेडन षटक हाताळलंय. या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळतोय. चलिए, कई सारे टास्क खिलाड़ी होते हैं, जैसे कि आपने जाना होगा कि चैंपियन ट्रॉफी में बाबू चौगुले ने कृष्णा सातपुर को और योगेश पेनकर को मेडन ओवर निकाला था। ग्रामीण क्रिकेट में भी अच्छे कई सारे स्टार कास्ट खिलाड़ी होते। जरूर अच्छी गेंदबाजी। पहले ओवर की अगर बात की जाए तो पहले ओवर में स्कोर बना है 4 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले खिलाड़ी यश। नक्की 4 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अपकमिंग सुपरस्टार आता मात्र कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी करतोय. फक्त आणि फक्त 4 धावा आतापर्यंत या पहिल्या 5 चेंडूवरती खर्च केल्या आहेत. यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पंच दंडित करतील. वाईट+1 अशा 2 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या देखील 6 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे आणि पहिल्या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 षटकांची मॅच आहे. नक्कीच दोन्ही संघांसाठी थोडी मोठी मॅच आहे. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल दोन्ही संघांकडून हे पाहावं लागेल. हे सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे, कारण गौरवला देखील माहिती आहे मोठी मॅच आहे आणि या मोठ्या मॅच मध्ये या दोन्ही फलंदाजांचं टिकणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे सिंगल डबल वरती जोर देताना पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचल्या. और जरूर मैं एक बात कहूंगा कि जब अच्छा गेंद मिले तो उसको सम्मान भी देना चाहिए, और खराब गेंद मिले तो उसको बाउंड्री के बाहर भी भेजना चाहिए। ये क्रिकेट की परिभाषा है यार। ये अगली गेंद अगले ओवर के लिए लाया गया मंदार रसाल को, खुद कप्तान है, उन्होंने कहा भी है मेरे को 40 के पहले स्कोर में उनको निपटना चाहिए।
क्योंकि वो जानते हैं दीपराज और गौरव को। मंदार रसाळ गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी मंदार वरती विश्वास दाखवला गेलाय. नक्कीच एक वेगवान गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आणि आता देखील महत्वाची मॅच आहे, फायनलची मॅच आहे. दोन्ही संघासाठी अटीतटीची लढत आहे. भोकर चषक मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय पाहावं लागेल. पहिलाच बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, आकाशाला गवस निघालणारा दर्जेदार फिर एक बार अगली गेंद के लिए तैयार। इस बार बीट कर दिया, कमाल की गेंदबाजी, कमाल का कमबैक देखने को मिला यहां पर देखे जाए तो। और हमारे डगआउट में मुर्गी भी आ चुके हैं। फिर एक बार अगली गेंद के लिए, इस बार गेंद को उठा दिया, ये रुकने का नाम नहीं ले रहा। ये रील नाही दोस्तों, हे रियालिटी आहे. हा खेळाडू नेहमीच अशा प्रकारची बॅटिंग करतो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणगे संघाला एक हाती जिंकवण्याचं काम देखील केलंय. नक्की सेमीफायनलच्या मॅच मध्ये निराश केलं होतं, मात्र आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळालंय. धाव संख्या देखील 20 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल लॉंग ऑनच्या दिशेने फटका केलाय. युवराज तोपर्यंत पोहोचतील. एकेरी धाव पूर्ण झाली आहे आणि या एकेरी धावेने धाव संख्या देखील 21 वरती जाऊन पोहोचले. मंदार रसाळचं हे षटक थोडंसं महागडं ठरताना पाहायला मिळत आहे. नक्कीच पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या, मात्र या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूंवरतीच 13 धावा खर्च झाल्यात. हो, यावेळेस वेगात टाकला होता आणि खोलात देखील टाकला होता. चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला लेग बाईसच्या स्वरूपात. अर्थातच एकेरी धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या आता मात्र 22 वरती जाऊन पोहोचली. डिक्लेअरच्या स्वरूपात ही एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. यावेळेस मनगटाचा वापर फ्लिक ऑफ द रिस्ट, एकेरी धाव पुन्हा एकदा पूर्ण केली जाते आणि या एकेरी धावेने संघाची धाव संख्या देखील 23 वरती जाऊन पोहोचली आहे. नक्कीच दुसऱ्या षटकाचा देखील खेळ समाप्त झालाय आणि या 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्येचा विचार केला तर 23 धावा एका गड्यांच्या
सिरीजचा पुरस्कार या खेळाडूने याच मैदानावरती पटकावला होता. तोच खेळाडू या मॅच मध्ये देखील आतापर्यंत चांगली बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, काय चेंडू टाकलाय, पुन्हा एकदा बीट केलाय दीपराज जाधव. ज्या फलंदाजाने आतापर्यंत समोरच्या संघाला, प्रतिस्पर्धी संघाला डोकेदुखी आणली होती, त्याच फलंदाजाला आता मात्र कडवी झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावसंख्येवरती धावफलक नक्कीच स्थिरावला गेलाय. चला थोडस स्पीडअप घ्या दोन्ही संघ, विनंती आहे थोडस स्पीडअप घ्या. बॅड लाईटचा इफेक्ट कोणत्याही संघावरती होऊ नये. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजय चव्हाण चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. 1.5 षटकामध्ये फक्त आणि फक्त 13 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्याला करताना पाहायला मिळेल. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने फटका केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय का? नाही. खराब फेकी आणि त्या खराब फेकीच्या जोरावरती आणखीन एक धाव बहाल केली जाते. या 2 धावेने धावसंख्या देखील 30 वरती जाऊन पोहोचले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस 10च्या सरासरीने धावा झाल्यात 30. चौथं षटक हाताळण्यासाठी संघाचा कर्णधार मंदार याने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. कशा प्रकारची कामगिरी करतो, नक्कीच स्टारकास्ट आहे. तारे सिताऱ्यांनी भरलेला हा संघ आहे. अनेक ओपन असतील, ग्रामीण स्पर्धांमध्ये हा संघ आपला बोलबाला दाखवताना पाहायला मिळतोय. तोच वैभव वसाहत लांजाचा संघ, तर दुसऱ्या बाजूला कोटके संघ हा देखील कडवी झुंज येताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र नक्कीच खराब चेंडू पाहायला मिळतो. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचले. नक्कीच मगाचं षटक अजय चव्हाणचं ते षटक चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं, त्यामुळे धावसंख्येला रोख लावण्यामध्ये नक्कीच यश आलंय. इथे मात्र दीपक कडून थोडीशी चुकी झाली. डिक्लेअरच्या स्वरूपात ही एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचले. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे आणि चौथ्या षटकाच्या अखेर धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचले. जसं सर मंदारने सांगितलं होतं 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, तो प्रयत्न आता मात्र कुठेतरी कमी पडतो असं वाटतंय. नक्कीच यावेळेला मात्र डायवेस्टीच्या बाहेर जाण्याचे चेंडू पंच अवांतर घोषित करतायत. अवांतरने मात्र संघाच्या खात्यात एका धावेची भर पडले. धावा आहेत 33 धावा. नक्कीच यावेळेला मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज आहे गौरव. त्याला मात्र यावेळेला चेंडूला आसमान दाखवलाय. हवाई सफर गेम चलू तारा आणि संयमी बॅटिंग केली होती. मात्र त्याला माहिती आहे अजूनही 2 षटक आहेत, अजून फक्त आणि फक्त 2 षटक शिल्लक आहे आणि या 2 षटकामध्ये कशा प्रकारे मॅक्सिमाइज केलं जातं हे नक्कीच गौरव जाधवला माहिती आहे आणि तोच मॅक्सिमाइज या चेंडूवरती पाहायला मिळाला. 6 धावांसाठी एक षटकार त्याच्या बॅट म्हणून आलाय. धावसंख्या देखील 39 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस कमी गतीचा बॉल नक्कीच बीट केला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हातायला गेलाय. षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलंय. अगदी कमी गतीचा बॉल, अगदी रडत खडत चेंडू स्टंप पर्यंत पोहोचलाय आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या आता मात्र 39 वरती स्थिरावली गेली आहे. अशा प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे. जे टार्गेट सांगितलं होतं कर्णधाराने ते आता मात्र टार्गेट कुठेतरी लांब जाताना पाहायला मिळत आहे. ते हळूहळू मोठं होत आहे असं दिसतंय. या चेंडूवरती नक्कीच लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि या एकेरी धावेने धावसंख्या देखील 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत एक षटकार जरूर आलाय, मात्र त्याच्या आजूबाजूला चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन्सचा कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि 2 धावा पूर्ण करण्यामध्ये देखील यश आलंय. या 2 धावेने धावसंख्या आता मात्र 42 वरती जाऊन पोहोचल्या.
अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. राहुल झोरे नक्कीच एक षटकार आला, पण त्याच्या आजूबाजूला चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा पंच दंडित करतील. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आले आणि 43 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. सर मगाशीच म्हटल्याप्रमाणे मंदार रस्सा संघाचा कर्णधारांनी सांगितलं होतं 40च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू, पण 4 षटकांच्या अखेरीस 4 षटक संपण्याच्या अगोदरच या 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. नक्कीच आर्य या वेळेला मात्र हवाई सफर, इस तरह की गेंदबाजी आप गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी, स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी विजय चव्हाण गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. अजय चव्हाण याचा मोठा बंधू आता मात्र गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक स्टारकास्ट आहे वैभव वसाहत लांजा संघ. दुसऱ्या बाजूला पाहायला दिलं तर कुणके संघ नक्कीच एक कडवी झुंज देताना पाहायला मिळतोय. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता, मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू पंच दंडित करतील. वाईटच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एक्स्ट्रा धावेने संघाचं अर्धशतक देखील धावफलकावरती झळकावलं गेलं. हो, यावेळेस वेगात टाकला होता पायाचा वेध घेणारा चेंडू. इथे मात्र एक डॉट बॉल आलाय. बऱ्याच कालावधीनंतर पाहायला गेलं तर डॉट बॉल हातायला गेलाय. धावसंख्येला रोख लावण्याचा प्रयत्न विजय चव्हाण तुर्तास करताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग गेन वरती गौरव जाधव. हो, यावेळेस देखील खोलात टाकला होता. बॅटची इनसाइड एज, बॅटची रुबी कट घेऊन विकेट किपर दीपक आडविलकर कोणती चुकी करत नाहीये. गौरव जाधवची 14 चेंडू आणि 13 धावांची शांत आणि संयमी खेळी संपुष्टात आले. स्लीपिंग पार्टनरचा भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळालाय गौरव जाधव. बॅक टू द ग्राउंड.
झालाय. हॅलो हॅलो. या चेंडूवरती नक्कीच पायाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. ह्या इनिंगचा जर विचार करता तर आतापर्यंत 1.2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत.
नक्कीच गोलंदाजांनी थोडंसं जकडून ठेवलंय वैभव वसात लांजाच्या संघाला. तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर दीपक आडबिलकर थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. लांजाचा स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. हो यावेळेस वेगात टाकला होता, अगदी कानाच्या बाजूने शिटी वाजत जाणारा हा चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव फलकावरती जोडली जाते आणि या एकेरी धावेने धावसंख्या देखील 9 वरती जाऊन पोहोचल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यस इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि 2 धावा आता मात्र सुखरूपरित्या पूर्ण केल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्येचा विचार केला तर डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले. अर्थातच 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला पाहायला गेलं तर दीपराज आणि ही गौरवची जोडी, दोन्ही बंधूंची जोडी आतापर्यंत या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. वैभव वसात लांजाच्या संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम केलंय. नक्कीच थोडासा पावसाचा देखील अडथळा आलाय, पाऊस थांबलाय. यावेळी मात्र दीपराज गौरव चांगली गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. मिस टाइम स्ट्रोक, यावेळेला क्षेत्ररक्षक समर खाली आहे, पकडला जाईल का? ओहो, दुसऱ्या एफर्ट्स मध्ये पकडला गेलाय झेल. दीपक आडबिलकरचा समाप्त झालाय खेळ. परतावं लागतंय माघारी दीपक आडबिलकर सारख्या मोठ्या फलंदाजाला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालाय लांजाचा सिक्सर किंग अर्थातच राहुल झोरे. हा बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या खेळाडूने देखील प्रभावित केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. एका मॅच मध्ये सलग 3 षटकार देखील ठोकलेत. तोच लांजाचा सिक्सर किंग आता मात्र बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 11 या धावसंख्येवरती मोठा धक्का बसला. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट ची विकेट आले आणि त्यानंतर सिक्सर किंग ची एंट्री झाली. नक्कीच कालच्या सामन्यामध्ये देखील रिक्षा चालक मालक 11 सोबत त्याने 4 चेंडूवर 4 षटकार देखील लगावले होते. नक्कीच एक मोठी ताकद आहे या खेळाडूकडे. अनेक स्पर्धा गाजवल्यात आपल्या फलंदाजीने, तर चांगली गोलंदाजी देखील करतो. यावेळेला मात्र संघ अडचणीत आहे. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. यावेळेला मात्र युवराज कृपला चांगली साथ द्यावी लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. तर दुसऱ्या षटकासाठी यावेळेला पाचारण केले गेले अमेय याला. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. यावेळेला मात्र या ताफ्यात दाखल झालाय तो म्हणजेच गौरव जाधव. पुढील चेंडू यावेळेला नक्कीच थोडासा अडचणीमध्ये सापडलाय वैभव वसात लांजाचा संघ. पाहायला गेलं तर 11 धावसंख्येवरती एक फलंदाज बाद झालाय आणि त्याचबरोबर 2 षटकांचा देखील खेळ समाप्त झालाय. येणारे 18 चेंडू आणि 42 धावांची अजूनही गरज आहे. समीकरण पाहायला गेलं तर अजूनही दूर आहे. 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. आणि एक मातब्बर फलंदाज स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट ज्याने अनेक मैदानं गाजवले, तोच लांजाचा दीपक आडविलकर तंबूच्या आश्रयात धाडला गेलाय. त्यामुळे थोडासा दबावात असेल संघ वैभव वसात लांजाचा. नक्कीच इस बार अगली गेंद के लिए तैयार अमेय. स्लोवर डिलीवरी ऑन सेट की दिशा में गेंद को ढकेल दिया. समर आए गेंद के ऊपर, तब तक दोनों बल्लेबाज ने आसानी के साथ 1 रन पूरा किया. इस 1 रन के साथ स्कोर बना 12 रन 1 विकेट के नुकसान पर. अच्छी गेंदबाजी जरूर देखने को मिल रही है. यहाँ पर देखा जाए तो दीपराज हो, गौरव हो, अमेय हो, समर हो, हर एक गेंदबाज के पास अच्छी काबिलियत है. फिर एक बार अगली गेंद के लिए तैयार अमेय. स्लोवर डिलीवरी, इस बार गेंद को उठाना चाहते थे, विकेट कीपर भी चूके. गौरव जाधव, गेंद चली गई सीधे डिक्लेयर जोन में 1 रन के लिए. नक्कीच घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एकेरी धावेसाठी आणि धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 13 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. सिक्सर किंगला आता मात्र कमाल करावी लागणार आहे या मॅच मध्ये, कारण एक फलंदाज तंबूच्या आश्रयात धाडला गेलाय. सिक्सर किंगच्या बॅट मधून बैठक स्ट्रोक, कमालीचा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. सिक्सर किंगच्या बॅट मधून सिक्सर जरूर आ रही है, जैसे कि उनकी तो आपने तारीफ की, उसके बाद में छक्का जड़ गया. कमाल की बल्लेबाज यहाँ पर देखने को मिल रहा है राहुल झोरे की ओर से. वो जानते हैं इस फाइनल के ग्रैंड फिनाले का मुकाबला और मुकाबले का महत्व भी जानते हैं. कई सारे दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं, छाता लेके मैच का आनंद ले रहे हैं. यहाँ पर देखे जाए तो अंपायर ने भी छाता लिया है. फिर एक बार क्या कमबैक होगा? ओ इस बार तो कमबैक देखने को मिलेगा. स्लोवर डिलीवरी की, वो जानते हैं बल्ला जोर से घुमाते हैं राहुल झोरे, तो इसलिए उन्होंने स्लोवर डिलीवरी की. अच्छा कमबैक देखने को मिला. यहाँ पर देखी जाए तो स्कोर बोर्ड की अगर बात की जाए तो स्कोर बोर्ड हुआ है 19 रन 1 विकेट के नुकसान पर. नक्कीच अशा प्रकारच्या कमबॅकची गरज असेल, कारण 19 धावसंख्या धावफलकावरती लागली गेले. समोर राहुल झोरे सारखा एक आक्रमक आणि विस्फोटक शैलीचा बॅट्समन बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारच्या बॅटिंग साठी जाणला जातो आणि तीच बॅटिंग
मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगात आणि आम्हाला जो कोणी नरतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. हा बॉल देखील ढगातच मारलाय. आणखीन एक दर्जेदार फटका राहुल झोरेच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी अजूनही 13 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. संघ अडचणीमध्ये होता आणि सिक्सर किंगने लगातार 2 सिक्सर लगावलेत. और जरूर यहाँ पर उपमुले जी कहते हैं कि 4 षटकार और 1 चौकार लगता है राहुल के बल्ले मैच भी खत्म कर सकते हैं वो, और जरूर काबिलियत भी है उनके पास, बाजी जरूर करते. फिर एक बार हमें तैयार किया कमबैक होगा या फिर एक बार अगली गेंद पर जरूर छक्का जड़ पाएंगे. ओहो, इस बार गलती हो गई. या ठिकाणी आमचे सर्व मान्यवर दाखल झालेत. मिस महिला संघटिका मॅडम देखील दाखल झालेत. मी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर आसन नसवायचं आहे आणि सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. ओटी आर्य. नक्कीच सर, मान्यवरांच्या साक्षीने ही स्पर्धा पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. आपण प्रेक्षकांचं कौतुक केलं, आपण समर्थकांचं देखील कौतुक केलं, आपण खेळाडूंचं देखील कौतुक केलं, पण अशाच मान्यवरांमुळे, अशा दिलदार व्यक्तिमत्वांमुळे ही स्पर्धा पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. तर सर, एकदा मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. या अशा दिलदार व्यक्तिमत्वांमुळे ही स्पर्धा, हे बोकड चषक आता मात्र आपल्याला पार पडताना पाहायला मिळते. मॅच कडे वळूया. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचले. पहिला चेंडू वेगात टाकला होता, वाईट +1 अशा 2 धावा खर्च केल्या आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 28 वरती जाऊन पोहोचले. नक्कीच अजून जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकामध्ये लगावलेले 2 षटकार राहुल झोरेच्या बॅट म्हणून पुन्हा एकदा मॅचची कहाणी बदललेल्या 2 षटकारांनी. यावेळेस देखील क्रॉस बॅटर स्ट्रोक मनगटाचा वापर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सोडलाय की मॅच सोडले, याचं उत्तर येणारा काळ सांगून जाईल. झेल सोडल्यानंतर त्वरित पळून 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत आणि या 2 धावेने धावफलक देखील 30 वरती जाऊन पोहोचलाय. नक्कीच अशा प्रकारच्या चुका टाळाव्या लागतील. हे क्रिकेटचं क्षेत्र आहे आणि या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये चुकीला माफी नसते. आता मात्र मोठी चूक केली. हा झेल किती महागात पडेल हा येणारा काही काळ सांगून जाईल. जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. मेगा फायनलची ही लढत कोणता संघ या चमचमात्या ट्रॉफीवरती नाव करेल, कोणता संघ हा बोकड घरी घेऊन जाईल, हे पाहावं लागेल. फिर एक बार अगली गेंद के लिए तैयार. कितने रन मिल पाएंगे? गेंद चलेगी डिक्लेयर जोन में. 1 रन के लिए, इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 31 रन. अभी भी क्रीज पर मौजूद है. युवराज ग्रुप जरूर मैच फिनिश करना चाहेंगे और बोकड़ भी साथ में लेकर जाना चाहेंगे, क्योंकि आज संडे है भाई. संडे का मजा तो और भी होता है. फिर एक बार दीपराज को कमाल दिखाना होगा अपने. नक्कीच सर, युवराजला आता मात्र कमाल करावी लागेल, कारण एका बाजूने राहुल चांगल्या प्रकारची बॅटिंग करतोय, त्याला पुरेपूर साथ द्यावी लागणार आहे. अशा प्रकारचे डॉट बॉल नक्कीच दबाव क्रिएट करू शकतात, कारण समीकरण पाहायला गेलं तर 9 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर राहुल झोरे चांगल्या प्रकारची बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला युवराजने देखील त्याला तितकीच साथ देणं गरजेचं आहे. और जरूर मैं एक बात कहूंगा आर्य की जब आपके बल्ले पर गेंद नहीं लगती तब 1 रन निकाल कर, ओहो इस बार मिस टाइम स्ट्रोक. भूषण वहां पर नीचे है, क्या कैच लपक पाएंगे? ओहो, फिर एक बार गलती और गलती का खामियाजा तो यहां पर भुगतना पड़ेगा. यहां पर रनआउट के रूप में वापस जाना होगा. गुस्सा नहीं करेगा भाई, गुस्सा नहीं करना चाहिए. ऑन फील्ड ग्राउंड में तो गलती होती है, हर एक खिलाड़ी के पास गलती होती है. ऐसा गुस्सा मत कीजिए दीपराज जी, गलती हो चुकी है. रनआउट के रूप में विकेट मिल चुके हैं भाई आपको, तो इतना गुस्सा नहीं करना चाहिए आपको.
बॅटिंग साठी दाखल झालाय. आक्रमक शैलीसाठी आणि आक्रमक स्ट्रोक साठी जाणला जाणारा लांजाचा अपकमिंग सुपरस्टार अजय चव्हाण बॅटिंग साठी दाखल झालाय. एकदा टाळ्या होऊन अजयचं स्वागत करूया. आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग आणि बॉलिंग केली आहे. तोच अजय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. धाव संख्या 33 वरती जाऊन पोहोचले आणि 2 फलंदाज देखील तंबूच्या आश्रयात धाडले गेलेत. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. या खेळाडूकडे क्षमता आहे, या दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे. एका बाजूला पाहायला गेलं तर सर एका बाजूला सिक्सर किंग आहे. बरोबर पहिला वाईड प्लस 1 रन डिक्लेअरला 25, त्याच्यानंतर 2-2चे 2 आले 21 आणि आत्ताच्या तिसऱ्या रन्सला आउट झालाय. 19 पाहिजे तिसऱ्या रन्सला 2 ओव्हरला 19 पाहिजे 27 पाहिजे. जरा एकदा चेक करा. यावेळेस मनगटाचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर. सिक्सर किंगच्या बॅट मधून आणखीन एक सिक्सर. यहाँ पर जरूर उसका खामियाना तो भुगतना पड़ेगा। येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आता मात्र या चेंडूवरती नक्की झेल सोडला गेलाय. राहुल झोरे 7 चेंडू आणि 22 धावांची आक्रमक खेळी फायनलच्या आणि महत्वाच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती त्या 12 धावा रोखण्यासाठी आणि या चमचमात्या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी कोणके संघाकडून समरला पाचारण केलं गेलंय. तर दुसऱ्या बाजूला लांजाचा अपकमिंग सुपरस्टार अजय चव्हाण आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. इथून पुढे जर 12 धावा वाचवल्या तर नक्कीच बोकड चषक 2025 वरती कोणके संघाचं नाव लिहिलं जाईल आणि त्या 12 धावा जर बनवल्या गेल्या तर नक्कीच पुन्हा एकदा वैभव वसाहत लांजा संघाचा दरार आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू नक्कीच वेगात टाकला होता. पंचांचा 1 बाउन्सचा इशारा देखील आलाय. डिक्लेअरच्या स्वरूपात ही एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 42 वरती जाऊन पोहोचले. येणारे 5 चेंडू असतील आणि या 5 चेंडूंमध्ये 11 धावांची अजूनही गरज आहे. पाच चेंडू आणि या 5 चेंडूंवरती 11 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय अजय चव्हाणला. आता मात्र अजय चव्हाणला मोठी कामगिरी करावी लागेल. आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्र, पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या डिक्लेअरच्या धावेने धावसंख्या देखील 43 वरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी अजूनही 4 चेंडू आणि येणाऱ्या 4 चेंडूंवरती 10 धावांची गरज आहे. चार चेंडू आणि 10 धावांची गरज आहे.
यावेळेचा फटका सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. मॅग्निफिसंट स्ट्रोक. अजय समर आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू असतील आणि या 3 चेंडूंवरती 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस सामना आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. यस, पुन्हा एकदा वेगात टाकला होता आणि बीट केला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतं आणि या डॉट बॉलने समीकरण पुन्हा एकदा बदललंय आणि त्याचबरोबर सिक्सर किंगला रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. समीकरण आता बदललंय. येणारे 2 चेंडू असतील आणि या 2 चेंडूंवरती 4 धावांची गरज आहे. ही मॅच आता पुन्हा एकदा जनरल वॉर्ड मधून आयसीयू मध्ये शिफ्ट झाली आहे. थँक्यू सो मच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंदार रसाळ दाखल झालाय. नक्कीच या आयोजकांपैकी एक मंदार रसाळ आता मात्र आपल्याला बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला समीकरण 2 चेंडू आणि 4 धावसंख्येवरती येऊन ठेपलाय. नक्कीच फायनलची मॅच आहे. काटेकी टक्कर पाहायला मिळते. यावेळेचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडलाय. अजय चव्हाणची खेळी संपुष्टात आले. एकदा धनंजय साठी टाळ्या होऊन जाऊ देत. अवघ्या 12 वर्षाचा हा खेळाडू, याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय दाखल झालाय. आता मात्र समीकरण बदललंय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अगदी मोक्याच्या क्षणी 12 वर्षाचा तो धनंजय आणि त्या धनंजयनी कमालीचा झेल पकडला आणि अजय चव्हाणची एक महत्वाची खेळी संपुष्टात आले. 1 बॉल 4 ची आवश्यकता. कंपल्सरी चेस सामना आहे. फायनलची मॅच आहे. काटेकी टक्कर पाहायला मिळते. दोलायमान स्थितीमध्ये मॅच आहे. दोन्ही संघ ट्रॉफीसाठी हकदार आहेत. आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी या दोन्ही संघांनी केली आहे. एकदा प्रेक्षक हो, दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ देत. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. यस, इथे मात्र जाऊ दिल्या बॉलला. काय घडतंय? पंचांचा इशारा डॉट बॉलचा आलाय आणि बोकड चषक 2025 वरती नाव कोरलंय. अर्थात दीपराज